चालली आता वेलकम गाईज. फ्रेश वगैरे झालो तर आता आपण निघालोय ते म्हणजे द्वारका नगरीचं दर्शन करण्यासाठी. तर आता रूममधून आपण बाहेर पडू. तर फायनली पूर्ण आवरून बिवरून झालंय. तर 306 नंबरचा रूम होता, ते हॉटेल आहे. आता आपण जातोय बाहेर. भैया मैं निकल जाऊंगा. चल रे. आपण आला ग्राउंडला. दरवाजा बंद करणं आवश्यक आहे. चला इथे म्हणजे बाहेर दर्शन घेण्यासाठी तर हे आहे आपली हॉटेल. हा आहे बाहेरचा नजारा, मॉर्निंग व्ह्यूज. तर आता आपण दर्शन घेण्यासाठी जातोय. ही जी बस आहे ती जय द्वारकाधीश. तर ही बस पूर्ण द्वारका नगरीचं आपल्याला दर्शन घडवते. मॉर्निंग व्ह्यूज द्वारका नगरीमधला सकाळ सकाळचा व्ह्यूज. हे आहे द्वारका नगरीचं मेन मंदिर. तर मंडळी आपल्याला फायनली जायचं ते म्हणजे दर्शनासाठी. आपण बघू शकता भाविकांची गर्दी. हा आहे मेन मंदिर द्वारकाचं. तर भरपूर भाविकांची गर्दी आहे, आपण बघू शकता बॅक साईडला. तर सकाळी सकाळीच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे.
मंडळी आपल्याला जायचे दर्शनासाठी, तर आता आपण मोबाईल सर्व काही जमा करणार आहोत. चालेल, मग आपण आता मेन मंदिरचं श्रीकृष्णाचं दर्शन करण्यासाठी आपण जाणार आहोत. तर फायनल आपण मोबाईल वगैरे सगळं जमा करणार आहोत. तर फायनली प्रसाद घेतलं आपण याच ठिकाणी, शूज वगैरे जमा करतोय आणि मोबाईल पण इथंच जमा करणार आहोत. तर आपल्याला जायचे दर्शनासाठी. मंडळी आपण दर्शन करून आलो. 1.5 ते 2 तासाच्या लाईनीमध्ये उभं राहून फायनली आपण दर्शन करून आलो आणि आता आपण जाणार आहोत म्हणजे पूर्ण द्वारकाधीशचं जेवढ्या ठिकाणी आहेत तेवढं आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर हे काय लाईन खूपच आहे. 9 वाजता चालू झालं होतं लाईन आणि आता वाजले ते म्हणजे 10:30 पावणे 11 झालेत. ते चेकआउट करून आपल्याला अजून फिरायला जायचं आहे. चालेल. ही पहा गर्दी भाविकांची, खूपच गर्दी आहे. बरं झालं आपण मॉर्निंग टायमिंगला आलो होतो, त्याच्यामुळे लवकरात लवकर दर्शन झालं आपलं. तर भरपूर दुकाने आहेत आपली. तर आपण आता चेकआउट करणार आहोत. चावी दिली. आपण पडलो बाहेर द्वारकाधीश नगरी पाहण्यासाठी. तर आता स्पेशल गाडी करावी लागणार आहे कारण की बरेच ठिकाणे आहेत. हे आमचे हॉटेल. तर आपण आलो रुक्मिणी मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. तर स्पेशल ऑटो केलं आहे आम्ही. तर हा आहे रुक्मिणी मंदिर, आपण बघू शकता. द्वारकापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे मंदिर. तिथून इथे येण्यासाठी स्पेशल रिक्षा करावं लागतं आणि 4-5 ठिकाणी ते आपल्याला दाखवतात. जिसका दर्शन करके घर चले जाओ तो आदि यात्रा रुक्मिणी माँ का दर्शन करो, द्वारका धाम की यात्रा करी। दर्शन करने के बाद नीचे पानी पीना जरूरी है, मेन प्रसाद यहाँ का पानी है। फिर एक परिक्रमा करके आगे जाने का दूसरा कार्य जल का है। जल का ही दान क्यों होता है, इनके पीछे का कारण है महामुनि दुर्वासा ऋषि का श्राप। भगवान के गुरु दुर्वासा ऋषि ने 2 श्राप दिए। पहला श्राप ये दिया कि आप दोनों का 12 साल का वियोग हो जाएगा। भगवान का मंदिर गाँव में, माता जी का मंदिर यहाँ जंगल में। दूसरा श्राप ये दिया कि आपकी सोने की नगरी द्वारिका में सब चीज मिलेगा, पीने का मीठा पानी मिलेगा। इस श्राप की वजह से एक बूंद भी मीठा पानी मिलता है। ये पानी बाहर से 20 किलोमीटर दूर से टैंकर के माध्यम से पानी आता है। वो पानी का क्या हिस्सा होता है, गौ माता के लिए, पशु पंछी के लिए, यात्रियों के लिए, माता जी के लिए। किसी यात्री भक्त की इच्छा है कि आज मकर संक्रांति का दिन है तो एक दिन कोई जल का दान करे तो पूरे एक दिन का 1000 रुपये लगता है, आधे दिन का 500 रुपये, 21 घड़े का 200 रुपये आशीर्वाद के रूप में दिया गया। क्या करना क्या नहीं करना तो आप जानो। अंदर पहा किती सुंदर आहे. आणि आपण मंदिरचं एक परिक्रमा करणार आहोत. रुक्मिणी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला आता पुढचा प्रवास चालू करायचा आहे. चला. जय माता दी. जय माता दी. ताक ना तर मंडळी आम्ही आता ताक पितोय. आप तो मेहमान है, कृष्ण के मेहमान. तर मंडळी आम्ही ह्या ठिकाणी शंख घेतोय बघा. कैसे बजेगा भैया?
आपण पोहोचलो ते म्हणजे नागेश्वर मंदिर जवळ. हे आहेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10 नंबरचं स्थान आहे. ते आपण प्रसाद घेणार आहोत. दर्शन झालेले आहे. आ जाओ, चलो आ जाओ. महाकाल, जय महाकाल. तर आपण करतोय ते मंदिराचं आलो आता ते म्हणजे गोपी तलावाजवळ आणि आपण निघालोय गोपी तलाव बघण्यासाठी. या ठिकाणी सगळ्या गोपी अंघोळ करत होते आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचे कपडे घेऊन जात होते असं म्हणतात. तर आपण तेच तलाव आपण बघायला जाणार आहोत.
आपण आलो बेट द्वारकामध्ये. आपल्याला जहाजमध्ये बसून आतमध्ये जायचे समुद्रमध्ये. तर आपण बघू शकता, आपण तिकीट पण काढले आहेत 4. बोट चालली आता. तर फायनली मंडळी आपण पोहोचलो बेट. सो गाईज, आपण आलो बेट द्वारकामध्ये. हा जो उड्डाणपूल आहे याचं 26 जानेवारीच्या दिवशी उद्घाटन आहे. हे आहे बेट द्वारका.